असू द्या त्याला लोक डसल्याशिवाय राहत. सध्या परिस्थिती ती आलेली आहे. मला जाऊ आळंदीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय होते. किती दुःख सहन केलं, किती त्रास सहन केला, पण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंतता. नम्र होता यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगावं की दादा तुमच्यासारखं आमच्या गावामध्ये गोड व्यक्ती महत्व नाही. अहो जेवढा तुमचा अभ्यास आहे का तेवढा कोणाचा अभ्यास नाही. पण तुम्हाला सांगू का, जन्माला आल्यानंतर असा एकही मनुष्य नाही की त्याच्यामध्ये स्वतःची कला लावत. फक्त ती कला ओळखता यायला पाहिजे. मला फक्त आणि फक्त ओळखता यायला पाहिजे. अहो ज्याला जीवनामध्ये बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा महाराज, तो बापाची किंमत सांगतो. ज्याला जीवनामध्ये माय नाही का त्याला आईची किंमत विचारा, तो आईची किंमत सांगतो. आणि ज्याला जीवनामध्ये बापही आहे मायही आहे तो माय बापाची किंमत करत नाही महाराज. आणि गेल्यावर ढसा ढसा राहिल्याशिवाय आहे. जोपर्यंत आपल्या घराला भरलेलं असतं का ते फक्त आणि फक्त माय बाप असल्यामुळे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हटलं जातं. हो, आई प्रत्येकाला दिसते, बाप कोणाला दिसत नाही. अहो मुलांना कितीही चुका करू द्या, आई आपल्या लेकराला पदरात घेते. मुलानं वाईट काम केलं तरी आई त्याचे साथीदार असते, चांगलं काम केलं तरी आई त्याची साथीदार असते. अहो मुलगा जर शाळेमध्ये 1 नंबर आला तर आई अख्ख्या गावभर सांगत असते की माझा मुलगा शाळेमध्ये 1 नंबर आला. पण बाप कधीच कोणाजवळ सांगत. आपला बाप जर आपला मुलगा 1 नंबर आला ना त्याच्याकडे रागानं बघेल पण आनंदाने बघत नाही. कारण बाप तो बापच असतो. बाप का मुलाला शाबासकी देत नाही? कारण त्याला माहिती जर मी आता माझ्या मुलाला शाबासकी दिली तर पुढे माझा मुलगा अभ्यास करणार नाही. आणि शेवटपर्यंत जर मी माझ्या मुलाला बोलत राहिलो तर एक दिवशी माझा मुलगा उंच शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. उंच शिखरावर गेल्याशिवाय राहणार. या जीवनामध्ये कुणाला जर आपल्या सगळ्यात जास्त प्रिय असेल ना तर फक्त माय आणि बाप आहे. आई वडील सोडल्यानंतर अहो ज्या पत्नीशी लग्न करून आपण संसार करतो का ती पत्नी सुद्धा आपली राहत नाही. जोपर्यंत आपल्या घरामध्ये पैसा आहे दादा तोपर्यंत आपल्या घरामध्ये पत्नी आहे. जोपर्यंत घरामध्ये माय आहे तोपर्यंत आईचा भाऊ आहे. जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत बापाची बहीण आहे महाराज. आणि ज्या दिवशी मायही नाही बापही नाही त्या दिवशी कोणाचे सगळे सोयरे कोणाला होत नाही महाराज. कोणाचे सगळे सोयरे होत